नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये उपलब्ध असलेले एकदम पॉवरफुल टूल आहे त्या टूलचा अभ्यास करणार आहोत आणि ते तुम्हाला तुमच्या चार्ट रीडिंग मध्ये कसं मदत करेल याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण बऱ्याच दिवसांपासून ट्रेडिंग व्ह्यू वापरत असाल किंवा चार्टिंग प्लॅटफॉर्म वापरत असाल, परंतु आपल्याला हे टूल जर कधी माहिती नसेल तर तुम्ही एक मोठी गोष्ट मिस करताय। हे टूल तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये खूप उपयोगी ठरेल। तर बघूयात आपण हे नेमकं टूल काय। तुम्हाला जर आमचे ट्रेडिंग टिप्स, स्ट्रॅटेजीज आणि इनसाइट आवडत असतील तर इंस्टाग्रामवर देखील आम्हाला फॉलो करायला विसरू नका। तिथे तुम्हाला अजून एक्सक्लुझिव्ह कंटेंट, लाईव्ह अपडेट्स आणि खास ट्रेंड्स मिळतील जे तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये पुढे नेऊ शकतात। लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही लगेच क्लिक करा आणि फॉलो करा। स्टे कनेक्टेड। हा ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे। निफ्टी 50चा चार्ट आपण ओपन केलेला आहे। या चार्टिंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला वरच्या बाजूला बार दिलेला आहे, याच्यामध्ये काही घटक आहेत। याच्यामध्ये ड्रॉइंग टूल बार आहे, त्यानंतर ह्या खाली काही टूल बार आहे आणि या उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये काही टूल्स दिलेले आहेत। तर ह्याच्यापैकी आपण हा जो आयकॉन आहे 3 नंबरचा आयकॉन, ऑब्जेक्ट ट्री अँड डाटा विंडो, हा आपण आज बघणार आहोत। त्याला जर कधी आपण क्लिक केलं तर आपल्याला ह्या ठिकाणी 2 टॅब्स दिसत आहेत। त्याच्यापैकी ही पहिली टॅब जी आहे ती आहे ऑब्जेक्ट ट्रीची आणि डाटा विंडोची ही दुसरी टॅब आहे। तर आपण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत आजचा व्हिडिओ घेऊन जाणार आहोत। सुरुवातीला अगदी बेसिक मध्ये आपण माहिती घेऊयात। आता ह्या ठिकाणी हा निफ्टी 50चा चार्ट आहे। मी हा वीकली टाइम फ्रेम मध्ये लावतोय। वीकली टाइम फ्रेम मध्ये मी अभ्यास करत असताना या ठिकाणी काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स मी ड्रॉ करून ठेवलेले आहेत। हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे तर ह्या ठिकाणी ड्रॉइंग टूलचा आपण वापर करू शकता किंवा तुम्ही फेवरेट सुद्धा करू शकता। या ठिकाणी मी फेवरेट्स करून ठेवलेला आहे। फेवरेट्स मध्ये हे रेक्टँगल टूल जे आहे त्या रेक्टँगल टूलने आपण हा अशा पद्धतीचा एक रेक्टँगल काढू शकतो। ह्या रेक्टँगलची ओपॅसिटी तुम्ही वाढवू शकता, जास्त डार्क करू शकता किंवा फेंट करू शकता। आपण फेंट ठेवली तर आपला चार्ट जो आहे तो चांगला दिसतो। तर अशा पद्धतीने आपण ऑब्जेक्ट्स जे आहे ते ड्रॉ करू शकतो। ऑब्जेक्ट्समध्ये वेगवेगळे अजून ऑब्जेक्ट्स असतात। एक म्हणजे टेक्स्ट सुद्धा आपल्याला ॲड करता येईल। हे एक टेक्स्ट झालं। त्याच्यानंतर ड्रॉइंग सुद्धा आपल्याला करता येईल। आपल्याला ब्रश सुद्धा अवेलेबल आहेत। त्या ब्रशने आपण इथं काही टाईप करू शकतो किंवा तुम्हाला काही एखादी गोष्ट दाखवायची असेल तर ती तुम्ही दाखवू शकता। तुमच्या भविष्यातल्या काही महत्त्वाच्या नोंदी ज्या आहेत त्या तुम्ही या ब्रशच्या सहाय्याने करू शकता। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इमोजी सुद्धा टाकता येऊ शकतात। आता या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, आपण एक रेजिस्टन्सला जोरात पडलेला आहे निफ्टी म्हणून ह्या ठिकाणी हे एक इमोजी टाकलं आहे। हे आपण छोटं सुद्धा करू शकतो। ते असं इमोजी टाकलेलं आहे आपण। त्यानंतर ह्या ठिकाणावरून सपोर्ट घेऊन निफ्टी चांगला वर गेला, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण एक इमोजी टाकलं। तर अशा पद्धतीचे ड्रॉइंग्स आपण टाकू शकतो। त्यामध्येच ट्रेंड लाईन येते, आपण ट्रेंड लाईन सुद्धा टाकू शकतो। आता ह्या ठिकाणावरून ही एक मी ट्रेंड लाईन टाकली, त्याच्यानंतर आणखी एक ट्रेंड लाईन करून दाखवतो, ही एक ट्रेंड लाईन करून दाखवतो, या 2 ट्रेंड लाईन करून दाखवल्या। तर अशा पद्धतीने टेक्स्ट, ब्रश, रेक्टँगल असे वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रॉइंग टूल्स जे आहेत ते आपण वापरू शकतो आणि ऑब्जेक्ट जे आहेत ते क्रिएट करू शकतो ह्या ठिकाणी। आता जर समजा आपण बघितलं ह्या ठिकाणी मी माझे ग्रे कलरनी मेजर सपोर्ट ड्रॉ करून ठेवलेले आहेत। हे बघा, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे। हा रेजिस्टन्स आता सपोर्ट बनेल, त्याच्यामुळे इथं सपोर्टचं टाकलेला हा पण रेजिस्टन्स आता सपोर्ट बनेल। ह्या ठिकाणी तो बनलेलाच आहे, पुढे सुद्धा तो काम करू शकतो म्हणून मी या ठिकाणी हे असे आखून ठेवले। ह्या ठिकाणी सुद्धा सपोर्ट घेतलेला आहे, तो असं आखून ठेवलेला आहे। आता आपल्याला प्रत्येक वेळेस अभ्यास करत असताना ह्या सगळ्या लेवल्स हव्याच असतात असं नाही आहे। कधी कधी ते आपल्याला फारशा उपयोगाच्या, म्हणजे जर समजा मार्केट ह्या ठिकाणी नसेल तर ही लेवल आपल्याला सध्या काही उपयोगाची नाही आहे। आपल्याला ह्या ठिकाणच्या जवळच्या लेवल जे आहेत आपण बघू शकतो। त्याच्यामुळे ह्या आपल्या चार्टमध्ये अनावश्यक वाटतात, परंतु त्या कधीतरी गरजेच्या आहेत म्हणून आपण त्या बनवून ठेवलेल्या आहेत। कधीतरी मार्केट जर समजा ह्या ठिकाणी या लेवलला आलं, हे मी शिकवण्यासाठी सांगतो फक्त, मार्केट येईलच असं नाही आहे। या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ह्या सपोर्टची गरज पडेल, परंतु आता तो नको आहे, तो हाईड झाला पाहिजे। हाईड करणं जे ते आपल्याला एकदम सुलभ व्हावं ह्यासाठी ह्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट ट्री जे येत आहे। ह्या ठिकाणी जे आपण ऑब्जेक्ट्स काढलेले आहेत तर त्यांचं एकदम प्रॉपर मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट ट्रीची विंडो जी आहे ती उपयोगी पडते। आता बघा, याच्यावर क्लिक केलं की हा ब्ल्यू कलरचा होतो आणि तो नेमका कुठं आहे ते पण इथं आपल्याला समजतं की याच्यावर हे सिलेक्ट झालेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आता सिलेक्ट होतो दुसरा, हा इथं दुसरा सिलेक्ट झाला, हा तिसरा, हा इथं सिलेक्ट झाला। आता आपल्याला हे इथूनच नको आहेत आता,
लगेच डिलीट करायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी डिलीटचं ऑप्शन दाबू शकतो. मी आता त्याला परत घेतो, Ctrl+Z अंडू करून मी त्याला परत आणलं. त्यानंतर आपल्याला हे नको असतील तर आपण त्यांना असे डिलीट करू शकतो. ठीक आहे, रिमूव्हचं चिन्ह आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो. जर त्यांना आपल्याला हाईड करायचं असेल, हे बघा मी ते परत आता अंडू करून आणलेले आहेत, त्यांना फक्त हाईड करायचं असेल आपण हाईड करू शकतो. याला पण हाईड करू शकतो, याला पण हाईड करू शकतो. हे तिघं ऑब्जेक्ट जे आहेत ते हाईड झालेले आहेत. बघा आता इथं हाईड झालेले दिसत आहेत. ठीक आहे, परंतु हे आता आपल्याला वेगवेगळे हाईड करावे लागले. प्रत्येक वेळेस आपल्याला क्लिक करावं लागलं. परंतु आता आपण काय करू, ह्या ठिकाणी एक जे फीचर आहे तर त्याचा वापर करूयात आपण. हे बघा या ठिकाणी क्रिएट अ ग्रुप ऑफ ड्रॉइंग्स, तर ह्या ठिकाणी क्लिक करू आणि याला एक नाव देऊ ब्रश. ब्रशनी काय जे आपण ऑब्जेक्ट काढलेले ते नाव देऊ आणि त्याच्यामध्ये आपल्याला याला टाकायचं आहे, याला टाकायचं आहे आणि याला टाकायचं आहे. ठीक आहे, आता हे तिघं मी याच्यात टाकले. आता ते तिघं सिलेक्ट झाले. तिघांना जर कधी एकाच वेळेस मला हाईड करायचं असेल तर बघा तुम्ही आता त्यांच्याकडे ऑब्जेक्ट्सकडे ते लगेच हाईड झाले. तिघांना डिलीट करायचं असेल तर आपण त्या तिघांना डिलीट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे क्रिएट अ ग्रुप ऑफ ड्रॉइंग्स याचा वापर करून आपण ते केलं. त्यानंतर सगळे ब्रश आपण ब्रशच्या फोल्डरमध्ये टाकू शकतो. ठीक आहे, सगळे ब्रश आपल्याला जर कधी एकाच वेळेस डिलीट करायचे असेल तर त्यांना सिलेक्ट करायचं आणि डिलीट म्हणू शकतो. सगळे ब्रश जे आहेत ते डिलीट झाले. हे आपल्याला एकदम सिंपल पद्धतीने करता येतं. आता मी ते अंडू करतो. सगळे ब्रश जे आहेत ते आले आणि हे जे ते कोलॅप्ससुद्धा होऊ शकतात. आता ते चार्टवर आलेले आहेत परंतु ते कोलॅप्स होऊन आलेले आहेत या ऑब्जेक्ट ट्रीमध्ये. आता याला आपण ओपन करू. हे बघा हे ओपन झाले. 6 ब्रश जे आहेत, 7 ब्रश जे आहेत ते ऑब्जेक्ट जे आहेत ते आपल्याकडे आले आणि याला असं कोलॅप्स पण करता येतं. त्याच्यानंतर आता हे रेक्टँगल्स आहेत. हा रेक्टँगल जो आता मला काही उपयोगाचा नाही आहे तर मी याला डिलीट करतो. ठीक आहे, आता ही एक ट्रेंड लाईन आहे. या ट्रेंड लाईनला मी आता क्लिक केलेलं आहे. मंथली टाईम फ्रेममध्ये बघूयात आपण ही ट्रेंड लाईन एकदम मेजर ट्रेंड लाईन आहे. ती जी आहे ती आपण ज्या वेळेला इंट्राडेमध्ये काम करतो त्यावेळेला तिला जर कधी धक्का लागला तर ती आपल्याकडून हलून जाते. ती हलायला नको पाहिजे. ज्या ठिकाणापासून आपण ती काढलेली आहे तिच्यापासून ती हल्ली नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपण याच्यावर क्लिक करून आपल्याला ह्या ठिकाणी लॉकचं ऑप्शन असतं ते लॉक पण करू शकतो आपण. आता मी ते लॉक केलेलं ऑलरेडी. आता मी अनलॉक करून दाखवतो. आता जी ती हलते. ठीक आहे, परंतु आता मी तिला ठेवलं आणि लॉक केलं. आता ती आपण जर कधी हलवण्याचा प्रयत्न केला तर चुकूनसुद्धा हलणार नाही. आता ती लॉक झालेली तिथे. ही लॉकची प्रक्रिया जी ती आपल्याला ह्या ठिकाणी पण करता येते. आता इथं लॉक दिसतंय, अनलॉक केली तर ती अनलॉक झाली. इथं जर कधी लॉक केली तर परत ती लॉक झाली. अशा पद्धतीने आपल्याला महत्त्वाचे असलेले जे ऑब्जेक्ट्स असतात ते आपल्याला लॉक आणि अनलॉक पण ह्याच्या साहाय्याने सहज करता येतात. ठीक आहे, आणि एकाच वेळेस काही जर समजा लॉक करायचे असतील तर ते सुद्धा लॉक करू शकतो आपण. आता हे बघा हे सगळे जे आहेत ते आपण सिलेक्ट केले आणि त्या सगळ्यांना लॉक केलं तर ते अजिबात हलणार नाही कुठेच. हे बघा अजिबात हलणार नाही, त्यांना हलवता येणार आपल्याला. परंतु जर कधी ते लॉक अनलॉक केलं आपण तर आपल्याला ते सहज हलवता येतं. बघा अशा पद्धतीने आपण त्याला हलवू शकतो. हे ब्रश जे आहेत ते ब्रशचं आपण एक फोल्डर तयार केलं. काही महत्त्वाच्या नोंदी आपण करून ठेवतो. आता ह्याला आपण क्लोन करू शकतो. हे बघा क्लोन झालं. त्यानंतर आणखी एकदा क्लोन करू म्हणजे डबल ते झालं. ठीक आहे, असे हे 3 टेक्स्ट बॉक्स आहेत. आपण त्याच्यावर काही पण माहिती लिहू शकतो. उदाहरणार्थ रेजिस्टन्स, व्हेरी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स. अशा पद्धतीने आपण ते तयार करू शकतो आणि ते ठेवू शकतो. आपल्याला हव्या त्या जागेवर आपण ते हलवू शकतो. हा एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे. आता समजा हे 2 इम्पॉर्टंट रेजिस्टन्स जे ते आपण ह्या ठिकाणी असे मार्क केलेले आहेत. हे आपल्याला मंथली टाईम फ्रेममध्ये जर कधी गेलो तर आपल्याला हे अशा पद्धतीने दिसतं. त्याच्यामुळे आपला चार्ट जो आहे तो डिस्टर्ब होतो. तर तो आपल्याला अशा वेळेस जर कधी हाईड करून ठेवायचा असेल तर आपल्याला एकाच वेळेला जर कधी आपल्याला हाईड करून ठेवायचं असेल तर आपण त्याचं एक फोल्डर जे ते तयार करू शकतो. बघा आता एक ग्रुप तयार करू शकतो त्याचा. ह्या ग्रुपला आपण नाव देऊया टेक्स्ट ग्रुप. ठीक आहे, याच्यामध्ये आपण सगळे टेक्स्ट जे आहेत ते टाकू शकतो. हे बघा आता आपण हे सगळे एका याच्यात टाकून घेतले. टाकून घेतल्यानंतर आपल्याला हे मंथली टाईम फ्रेममध्ये नको आहेत, लोअर टाईम फ्रेममध्ये आपल्याला महत्त्वाचे आहेत, परंतु मोठ्या टाईम फ्रेममध्ये ते आपल्याला महत्त्वाचे नाही. त्याच्यामुळे आपण जेव्हा मोठ्या टाईम फ्रेममध्ये जातो तेव्हा ते आपल्याला अशा पद्धतीने दिसतात. तेव्हा त्यांना आपण लगेच असं हाईड करू शकतो. म्हणजे एक सहज आपल्याला हा टेक्स्ट ग्रुप जो आहे तो तयार करू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर फक्त ट्रेंड लाईनचा एक ग्रुप जो आहे तो तयार करू शकतो. आता ह्या 3 ट्रेंड लाईन जे आहेत ते आपल्याला जर समजा ट्रेंड लाईन नको आहेत, बघायच्या नाही आहेत आपल्याला ट्रेंड लाईन, तर आपण TL ग्रुप असं टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये ह्या ट्रेंड लाईन ज्या आहेत त्या टाकू शकतो. हे बघा 3 ट्रेंड लाईन्स आहेत. ह्या अशा ड्रॅग करून आपण ह्या फोल्डरमध्ये जे आहेत ते किंवा ग्रुपमध्ये टाकू शकतो. त्या आल्या. आता ह्या तिघं आपल्याला नको आहेत तर आपण त्यांना हाईड करू. ठीक आहे, आपल्याला ज्या वेळेला जसं काम करायचं असेल मोठ्या टाईम फ्रेममध्ये छोट्या टाईम फ्रेममध्ये तसं त्यांना आपण हाईड करू शकतो किंवा डिलीटही करू शकतो. हे बघा डिलीट केलं आता डायरेक्टली. आपल्याला त्या हव्या आहेत आता सध्या, त्याच्यामुळे आपण त्या ठेवलेल्या आहेत. टेक्स्ट ग्रुप ठेवू शकतो, ट्रेंड लाईनचा ग्रुप ठेवू शकतो. आता हा रेक्टँगलचा ग्रुप जो आहे तो आपल्याला बनवता येऊ शकतो. रेक्टँगलचा ग्रुप बनवून बघूयात. हा ग्रुप आपण ह्या ठिकाणी क्रिएट केल्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सपोर्ट ग्रुप असं आपण तयार केलं. त्याच्यामध्ये जे सपोर्ट्स असतील
तर ते टाकूयात आपण. आता हा एक जो आहे तो सपोर्ट आहे, म्हणजे हा कुठे आहे, हा पहिला आहे इथं, याला इथं टाकला आपण. हा कोणता आहे, हा रेजिस्टन्स आहे, याला आपण खाली ठेवूयात. हा जो आहे तो काय आहे, आपण रेजिस्टन्स आहे त्याला खाली ठेवूया. हा काय आहे, हा सपोर्ट आहे, मेजर सपोर्ट आहे, याला याच्यात ग्रुपमध्ये टाकलं. हा मेजर सपोर्ट आहे, याला ग्रुपमध्ये टाकलं. हा याच्यामध्ये टाकला आणि हा याच्यामध्ये टाकला. बघा आता हे सगळे सपोर्ट जे आहेत ते सपोर्टचा आपण एक ग्रुप तयार केला. तसाच आपण एक रेजिस्टन्सचा पण ग्रुप तयार करू शकतो. म्हणजे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स जसे बघायचे असतील तसे आपण त्यांना हाईड अनहाईड करू शकतो. आता हा जो रेजिस्टन्स आहे मेजर रेजिस्टन्स त्याला आपण इथे टाकला. हा दुसरा रेजिस्टन्स पण आपण त्याच्यामध्ये टाकला. आणि बघा आता हे दोन्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपले हाईड आणि अनहाईड आपल्याला करता येतात. तर अशा पद्धतीने आपण हे ग्रुप तयार करू शकतो आणि हे ऑब्जेक्ट ट्री जो तो बघू शकतो, त्याला कोलॅप्स करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण त्याला मॅनेज करू शकतो, ड्रॅग करू शकतो. इमोजीचा स्पेशल ग्रुप आपण तयार करू शकतो. अशा पद्धतीने हे ऑब्जेक्ट ट्री जो तो आपला महत्त्वाचा आहे. हा रेक्टँगल मला हवा आहे, त्याला मी लगेच क्लोन करणार किंवा कॉपी करणार. कॉपी करायचं आहे, आपण नवीन पण घेऊ शकतो किंवा कॉपी पण करू शकतो. या ठिकाणी कॉपी क्लोनचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लोन करायचं आपल्याला. क्लोन झाला, लगेच एक डबल दुसरा तयार झाला, त्याला आपण ह्या इथं ॲड केला. असं पण आपण पटकन करू शकतो. आपल्याला या ठिकाणी आपल्या हे तरी फेवरेट्स आहे, त्याच्यामुळे शॉर्टकट्समध्ये आपल्याला इथं पटकन घेता येतो आणि लगेच ड्रॉ करता येतो. तेच फीचर आपल्याला या ठिकाणी सुद्धा परत मिळतं आणि त्यांना आपल्याला प्रॉपर मॅनेज करता येतं सगळ्या ऑब्जेक्ट्सला. हे सगळे ब्रश जे आहेत ते डिलीट करूयात आपण आणि इमोजी जे आहेत ते सुद्धा डिलीट करूयात. इथं जाऊन आपण डिलीट करू शकतो, पटापट डिलीट करू शकतो. ठीक आहे, हा जो आहे त्याला पण आपण डिलीट करूयात. ह्या ऑब्जेक्ट ट्रीमध्ये आपण इंडिकेटर सुद्धा टाकू शकतो. आता समजा मी ह्या ठिकाणी इंडिकेटर एक टाकतो. हे पहिलं 20 SMA इंडिकेटर टाकलं, त्याच्यानंतर बॉलिंजर बँडचं इंडिकेटर टाकलं. आता हे 2 इंडिकेटर्स मी टाकले, ते 2 इंडिकेटरसुद्धा आपल्याला ह्या ऑब्जेक्ट ट्रीमध्ये दिसतात. तर हे बॉलिंजर बँड्स आणि हे 2 इंडिकेटर आपण टाकले. आता यांच्या व्हॅल्यूज आपल्याला याच्यामध्ये चेक करता येऊ शकतात. ते आहे डाटा विंडो. बघा आता 200 मुव्हिंग ॲव्हरेज आपण जो प्लॉट केला आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला या इथं कळते. 200 मुव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला झाकायचं असेल, हाईड करायचं असेल तर तुम्ही झाकू शकता. बॉलिंजर बँड इंडिकेटर झाकायचं असेल तुम्ही ते असं पण हाईड करू शकता. किंवा जर समजा इथं असे असतील इंडिकेटर्स तर तुम्हाला एकदम एकाच वेळेस इंडिकेटर्स जर कधी रिमूव्ह करायचे असतील तर तुम्ही ते ह्या ठिकाणी इंडिकेटर्स रिमूव्ह करू शकतात, म्हणजे ते डिलीट होतील त्याच्यातले. परंतु आपल्याला हवेत म्हणून मी आता अंडू केलं. आणि त्यांना फक्त हाईड करायचं असेल आपल्याला, हाईडचा ऑप्शन ह्या ठिकाणी असतो एक. ड्रॉइंग टूलबारमध्ये सुद्धा हाईड इंडिकेटर्स आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो. हाईड याला सुद्धा इथं सुद्धा ऑप्शन दिलेला आहे, परंतु हे ओपन असेल तर ह्या ठिकाणी सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, यांना आता आपण अनहाईड करू. अशा पद्धतीने हे ऑब्जेक्ट ट्री आहे आणि डाटा विंडो आहे. यांचा उपयोग जो होतो आपल्याला एकदम आपला जो काही ऑब्जेक्ट असेल डाटा, तर त्या डाटाला व्यवस्थित मॅनेज करण्यासाठी आपल्याला होतो आणि खूप इझी होतं. काहींना खूप सारे सपोर्ट रेजिस्टन्स डेली टाईम फ्रेममध्ये, विकली टाईम फ्रेममध्ये, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये खूप असे टाकलेले असतात. परंतु मग त्याच्यामुळे चार्ट जो आहे तो एकदम खराब दिसतो. आणि मग तो चार्ट चांगला दिसण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये अभ्यास करायचा असेल तर पटकन हाईड करणं, पटकन अनहाईड करणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑब्जेक्ट ट्रीच्या सहाय्याने आपल्याला करता येतात अशा पद्धतीने. तर अतिशय महत्त्वाचं आहे आपल्याला ट्रेडिंगमध्ये चार्टचा अभ्यास करत असताना. ट्रेडिंग व्ह्यू बेसिकबद्दल ट्युटोरियल बनवलेली आहे, तर तुम्ही ती सुद्धा बघा. त्याच्यामध्ये आपण चार्ट टूलबार याची डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि हे ड्रॉइंग टूलबार याचा पण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आज आपण फक्त हा एक छोटासा टॉपिक जो आहे ऑब्जेक्ट ट्री आणि डाटा विंडो आपण घेतला होता, त्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे. आपलं चॅनल जे आहे ते इंस्टाग्रामवर पण आहे. इंस्टाग्रामवर पण आपण वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळे शॉर्ट्स, वेगवेगळे रील्स आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही सगळ्यांनी इंस्टाग्रामवर सुद्धा जॉईन व्हा. तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूबद्दल आणखी कोणता व्हिडिओ हवा तर त्याच्याबद्दल सुद्धा कॉमेंट करा. आपण त्या विषयावर पण लवकरच व्हिडिओ घेऊन येऊ. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.